5000 मेगावॅट पेक्षा जास्त विजेचं उत्पादन करत असताना आम्हाला मात्र मुंबईच्या भावामध्ये वीज घ्यावी लागते। मुंबईच्या माणसाचा पर कॅपिटा इन्कम हा जास्त आहे, चंद्रपूरच्या माणसाचा पर कॅपिटा इन्कम कमी आहे। 40% लाईन लॉस म्हणजे खरं तर मुंबईला किंवा इतर मोठ्या शहरांना चंद्रपूरपेक्षा 40% वीज जास्त दराने मिळायला पाहिजे, परंतु दुर्दैवानं चंद्रपूरला सुद्धा तोच भाव जिथे आम्ही 3 रुपये 5 पैशांनी वीज निर्माण करतो आणि इथे घेताना मात्र 14 रुपयांनी घ्यावं लागते। अध्यक्ष महाराज, राज्यपालाच्या अभिभाषणावर आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय। सोबतच या सरकारचं विशेष असं अभिनंदन या ठिकाणी मी करण्यासाठी उभा आहे की महिलांच्या साठी सन्मानासाठी हा डेडिकेटेड असा अर्थसंकल्प म्हणता येईल। महाराष्ट्राचं जे पुरोगामी राज्य आहे त्या पुरोगामी राज्याचा लौकिक वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। अध्यक्ष महाराज, ज्यामध्ये महिलांना 3 सिलेंडर देण्याची घोषणा केली ती अतिशय स्वागत करण्यायोग्य आहे, कारण की महिलांच्या डोळ्यामधून महिलांचे अश्रू पुसणारा हा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि या सरकारने घेतला, त्यांचंही अभिनंदन आहे। सोबत अत्यंत महत्वाची घोषणा जी केली 1500 रुपये दरमहा देण्याचा जो निर्णय झालेला आहे तो अत्यंत स्तुत्य असा निर्णय आहे, तो महत्वाचा निर्णय आहे। आमच्या भगिनीला स्वतःच्या आर्थिक पाठबळ देणारा, तिला कुठेतरी स्वाभिमान आत्मविश्वास देणारा हा निर्णय आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। परंतु अध्यक्ष महाराज, याच्यातल्या ज्या काही त्रुटी आहे, काही नियम आहे ते बदलवण्याची आवश्यकता आहे। माझ्या कार्यालयामध्ये मी कर्तव्य केंद्र सुरू केलेलं आहे, सेतू केंद्र ज्याला म्हटलं जातं। हजार भगिनी त्या ठिकाणी येतात आहे। लवकर कन्क्लूड करतो अध्यक्ष महाराज, भगिनींचा हो मला पंढरपूरचे आहात आपण, मला माहित आहे अध्यक्ष महाराज। मी चंद्रपूर पंढरपूर महाकाली देवी आणि विठ्ठल माऊली एकच आहे, तर माझी विनंती अशी असणार आहे की त्यामध्ये सरकारने विशेष असा कक्ष काढून या महिला भगिनींना येणाऱ्या ज्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक वेगळे कक्ष काढण्याची मी या ठिकाणी मागणी करतोय। अध्यक्ष महाराज, या सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा निर्णय केला, अत्यंत स्वागत करण्यायोग्य आहे। परंतु अध्यक्ष महाराज, दुसरीकडे आपण शेतकऱ्यांसाठी वीज माफ केली, परंतु दुसरीकडे जे वीज उत्पादक जिल्हे आहे, सर्वसाधारण लोक आहे, त्या लोकांना 200 युनिट वीज मोफत द्यावी ही मागणी वीज उत्पादक जिल्ह्यांची आहे। आज आमच्याकडे एकीकडे आम्ही वीज उत्पादन करतो 5000 मेगावॅट पेक्षा जास्त विजेचं उत्पादन करत असताना आम्हाला मात्र मुंबईच्या भावामध्ये वीज घ्यावी लागते। मुंबईच्या माणसाचा पर कॅपिटा इन्कम हा जास्त आहे, चंद्रपूरच्या माणसाचा पर कॅपिटा इन्कम कमी आहे। 40% लाईन लॉस म्हणजे खरं तर मुंबईला किंवा इतर मोठ्या शहरांना चंद्रपूरपेक्षा 40% वीज जास्त दराने मिळायला पाहिजे, परंतु दुर्दैवानं चंद्रपूरला सुद्धा तोच भाव जिथे आम्ही 3 रुपये 5 पैशांनी वीज निर्माण करतो आणि इथे घेताना मात्र 14 रुपयांनी घ्यावं लागते। ही सुद्धा माझी विनंती असणार आहे की सरकारने हा एक लोकप्रिय घोषणा जर केली तर निश्चितपणे सरकार पुन्हा येण्यामध्ये मदत होईल आणि आपण अध्यक्ष महाराज समाधानात सर्वांचं समाधान करणं आपलं काम आहे। मी अध्यक्ष महाराज, नद्यांना पूर येण्याचं रोखण्यासाठी जी सरकारने योजना केली आहे त्याचं मी स्वागत करतोय। सोबतच चंद्रपूरच्या हिराई नदीला फ्लड प्रोटेक्शन वॉल बांधण्याची माननीय अजितदादा त्यावेळेस आले होते, त्यांनी सुद्धा याची गरज व्यक्त केली होती, ती सुद्धा तात्काळ बांधावी ही विनंती करतो। अध्यक्ष महाराज, महत्वाचं जगातला सगळ्यात मोठा रोजगार देणारा जर कोणता उद्योग असेल तर तो टुरिझम आहे, पर्यटन आहे आणि चंद्रपूर जिल्हा हा एक पर्यटन उद्योग त्या ठिकाणी टुरिझम सर्किट तयार होऊ शकते, ज्यामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज वन्यजीव आहे, जगप्रसिद्ध असं ताडोबा आहे, महाकाली मंदिर आहे। जगामध्ये केवळ 2 ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी दीक्षा दिली, त्यातले एक दीक्षाभूमी चंद्रपूरलाही आहे, ज्याच्यासाठी 56 कोटी 90 लाख रुपये या सरकारने दिले आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतोय। सोबतच अध्यक्ष महाराज, घंटी नका वाजवू, आंबेडकर लवकर संपवा, बिलकुल 2च मिनिटं द्या मला, जास्त वेळ देऊ नका। तो सुद्धा आहे, त्या ठिकाणी इंडस्ट्रियल टुरिझम होऊ शकतं, मायनिंग टुरिझम होऊ शकतं। चंद्रपूर जिल्ह्याला जर एक टुरिझम सर्किट बनवून या ठिकाणी या सरकारने घोषित करावं ही सुद्धा मी आपल्या माध्यमातून मी विनंती करतोय। अध्यक्ष महाराज, धानोरा बॅरेज एक महत्वाचं बॅरेज आहे, चंद्रपूर औद्योगिक जिल्हा आहे, आम्हाला सेकंड सोर्स नाही आहे, फक्त इराई धरणाचं जे पाणी आहे तेच आम्हाला मिळते, तेच पाणी शेतकऱ्यांना, तेच पाणी इंडस्ट्रीला आणि तीच पाणी जनतेच्या पिण्याकरता आहे, म्हणून एक सेकंड सोर्स निर्माण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे। धानोरा बॅरेज हे सरकारने करावा ही सुद्धा मी विनंती करतोय। आणि चंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जवळजवळ पूर्ण झालं आहे, ते लवकरात लवकर सुरू करावं ही मागणी करतो आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो, थांबतो।